मराठा आरक्षण को लेकर महाराष्ट्र की सियासत में फिर से हलचल तेज हो गई है। सरकार द्वारा दिए गए जीआर यानी शासकीय परिपत्रक अब विवाद का केंद्र बन गया है। एक तरफ मराठा समाज के भीतर मतभेद सामने आ रहा है तो दूसरी तरफ ओबीसी नेता भी खुलकर मैदान में उतर गए हैं। इसी बीच अब कांग्रेस के नेता विजय वडेट्टीवार ने भाजपा पर हमला बोला है। यात मुळात ज्या पक्षाची भूमिका आरक्षण विरोधी आहे ते कोणाचं भलं करतील? ज्या पक्षाचा मूळच आरक्षणालाच विरोध आहे आणि हे वारंवार या पक्षांनी आपली भूमिका मांडली आहे। त्यांच्या मातृपक्षांनी सुद्धा ती भूमिका स्पष्टपणे मांडलेली आहे आणि असं असताना निवडणूक आली की समाजाला खेळवणं आणि मतांचा फायदा उपटणं एवढंच काम महायुती सरकार करत आहे। मुळात ज्यावेळेस जरांगे पाटलांचा मोर्चा नवी मुंबईपर्यंत आला आणि जो गुलाल उधळला गेला त्यानंतर परत त्यांना येण्याची पाळी का आली याचं उत्तर एकत्र सरकार चालवणाऱ्यांनी एकत्ररित्या दिलं पाहिजे। ते देवेंद्र फडणवीस असू देत किंवा एकनाथ शिंदे असू देत, दोघांच्याकडून त्या प्रश्नाचं उत्तर मराठा समाजाने आधी घ्यायला पाहिजे होतं। तसं न होता काल जो काही चर्चा झाली, मला वाटतं की या संदर्भात आता अधिकचं बोलणं घाईचं होईल। ओबीसीचं नुकसान होतं की नाही, तर त्या 58 लाख नोंदी ज्या काही सापडल्या गेल्या होत्या त्यातून आत्तापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे 96 लाख लोकांना कास्ट सर्टिफिकेट दिली गेली। त्यातील 96,000 96 लाख नाही 96,000 कास्ट सर्टिफिकेट दिली गेली। त्यांच्या व्हॅलिडिटीचा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे। मराठा आणि कुणबी या दोन जाती वेगळ्या आहेत हे सर्वोच्च न्यायालयाने नाही हायकोर्टाने स्पष्ट केलेलं आहे। त्यांच्या आदेशात या दोनही बाबीचा उल्लेख आहे की हे दोनही जाती एक नाहीत, कुणबी किंवा मराठा असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे। आणि असं असताना सुद्धा जर त्या जीआरमधून हैदराबाद गॅजेटचा संदर्भ देऊन तो जीआर काढला असेल, हा जीआर आहे त्याला कॅबिनेटची आता मंजुरी घेऊन कॅबिनेटच्या पुढे गेल्यानंतर चर्चा होऊन अंतिम मसुदा काय येतो आणि सातारा गॅजेटच्या संदर्भात तर कुठेही असा काही उल्लेख नाही आहे। यामुळं भारतीय जनता पक्षाची भूमिका दोनही समाजाची मतं मिळवण्यासाठी दोघांनाही खेळवत ठेवायचा, दोघांनाही धूर्तपणे फिरवत ठेवायचा आणि आपली पोळी शेकायची, हाच त्या जीआरचा आत्ता अर्थ निघतो आहे।